तुमच्या बाईकचा क्लच खराब होतोय, हे कसं ओळखायचं? तर चला बघूया. सगळ्यात आधी क्लच स्लिप. तुमच्या बाईकचा आरपीएम वाढतो पण स्पीड वाढत नाही. तर कसं? तुम्ही 3ऱ्या गिअरवर आहात आणि जर का तुम्ही 4थ्या गिअरवर शिफ्ट केले आणि तुमची बाईकची स्पीड वाढली नाही तर ह्याला म्हणतात क्लच स्लिप. दुसरं आहे गिअर हार्ड होणे, म्हणजेच गिअर शिफ्ट करताना तुमच्या बाईकमध्ये जास्त आवाज येतो किंवा कधी कधी गिअर नीट शिफ्ट होतच नाही. तिसरा आहे क्लचचा बीटिंग पॉइंट, म्हणजेच एक हाय आरपीएम बाईकमध्ये तुम्ही हे बघितलं असणार. जेव्हा तुम्ही क्लच हळूच सोडतात तेव्हा गाडी एक प्रॉपर मुवमेंट धरते आणि कधी कधी तुम्ही जेव्हा क्लच सोडल्यावर पण त्या गाडीला पॉवर भेटत नाही. तो जो मधला अँगल आहे त्याला म्हणतात क्लच बीटिंग पॉइंट. तर याच दरम्यान तुम्हाला क्लच केबल आणि क्लच प्लेट तपासण्याची गरज असू शकते. चौथा आहे बर्निंग स्मेल, म्हणजेच एक जळायचा वास येतो. तुम्ही ट्रॅफिकमध्ये किंवा एक चढणवर गाडी जेव्हा चालवतात तेव्हा क्लच प्लेट कधी कधी हीट होतो, त्याचा जळलेल्याचा वास येतो. त्याच्यामुळेही तुमच्या क्लच प्लेट्सवर प्रेशर आलेला असतो. तर 5वा पॉइंट, तुमच्या बाईकचा पिकअप कमी होतो. इंजिन रेव होतोय पण बाईकला प्रॉपर पॉवर भेटत नाहीये, म्हणजेच तुमच्या क्लच पासून निघालेली पॉवर तुमच्या बाईकच्या रिअर व्हील पर्यंत पोहोचत नाहीये. तर या दिलेल्या 5 पॉइंट मधून कमीत कमी जर का 1 ते 2 तुमच्या क्लच केबल सोबत होत असतील तर तुम्हाला हे तपासून घेण्याची गरज आहे. अशाच बाईकच्या प्रॅक्टिकल टिप्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा रायडिओलॉजीला.